कुठे चाललं रे? चला गावाला. पण 1.5 तास लेट आहे गाडी. कुंजीवरचा वडापाव घेतला. आम्ही जो 2 तास असाच बॅगमध्ये पडला होता, कोमट राहिलाय. मंडळी आम्ही खेडला येऊन पोहोचलेलो आहोत. हिचं लक्ष नसतं आपल्या चिकन थाळीकडे लागलंय. सगळे जेवायला बसले तिकडे. मस्त मोठी पंगत बसली. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आजचा दिवस स्पेशल आहे आमचं. ही बघा झाडं सगळे आतमध्ये आहेत. तुम्ही बोलाल बाहेरची गॅलरी पूर्ण साफ केली आहे आणि झाडं सगळे आतमध्ये आणि हे सगळ्या बॅगा भरून सगळे कुठे चालले रे? चला गावाला. गावाला जायचंय. सासरूवाडी. सासरी जायचं. सासूरवाडी असते आणि सुनांचं सासर असते. हा, आणि मग ते काय कुठे? हो, स्नेहा दारातच उभी आहे, बॅग घेऊन दारात उभी आहे. हो, आम्ही चाललोय माझ्या गावाला चाललोय. माझ्या गावाला खास कार्यक्रमासाठी. आणि ते गाव आहे आमचं खेड, रत्नागिरीमध्ये. आम्ही कोकणात चाललोय. कसे तरी आम्हाला तिकीट मिळाले, त्यांनी तिकीट RSC झाली आहेत. आता तिकडे जाऊन बघायचे काय हालत आहे, कारण ह्या दोघींना हो एक सीट आहे आणि मला एक वेगळी सीट मिळाली. त्यामुळे बघू, येतानाची कन्फर्म झाली आहे चांगली प्रॉपर. आता बघू, आता निघतोय आपण इकडून. आणि आता आपण कुठे जाणार आहे? ठाणा स्टेशनला. आधी काय इकडून उडी मारून गावाला जाणार आहे? हा ना. चला आता निघूया आपण. हो चला. आम्ही आलो ठाणा स्टेशनला. आणि गाडी किती ग? पण 1.5 तास लेट आहे गाडी आमची झाली 1.5 तास लेट. काहीतरी कार्यक्रम सकाळीच मेसेज आला आणि सांगितलं की गाडी डिलेड आहे 1.5 तासाने. CST वरनं अजून निघालीच नाही. ठाण्याला 7:55 येणार होती वाटतं आणि आता 9:30 येणार आहे. आणि मम्मी तिकडे हवा खाते. काय करते तू? काय करते इकडे? हां, इकडे खरंच हवा लागते. म्हटलं त्या सांगितलं आपण गाडी लेट झाली आहे ते. आता बघू, गाडी यायची वाट बघूया, मग गाडीत सीट पकडूया. आपली ट्रेनमध्ये बसलो आहे आणि आमचा भोजन कार्यक्रम चालू आहे. वडापाव बघा कुठला आहे. हो, नाश्ता चालला आहे आमचा. कुंजीवरचा वडापाव घेतला. आम्ही जो 2 तास असाच बॅगमध्ये पडला होता, कोमट राहिला. हो. आणि मग आता कुठलं स्टेशन आलं ग? कोणतं तरी स्टेशन आलं, काहीतरी आलं, पण थांबणार नाही इकडे. आता आपण चाललो आहे मस्तपैकी, प्रवास करतोय. प्रवासाची अपडेट देतो तुम्हाला आता मस्तपैकी, कसं आपण गावाला पोहोचतोय ते बघू. चला. 2 वेळा झोप काढून झालंय. आणि काय घेतलंय? दही घेतलंय. काय ग? 2 अक्षरी सापे वामने काहीतरी येते ना नाव, मग ते घेतलंय आता आपण. आणि दही घेतलंय. झोप झाल्या मस्त. त्याने झोप काढल्यात दोघींनी पण. मी पण झोप काढली मस्तपैकी. आणि आता छान दही आहे ना, मस्त. काय साखर येतात? मी नको, मला नको साखर, नकोच. आता मग ह्याच्यानंतर अजून 2-3 स्टेशन मध्ये जातात. इथे थांबली आहे, थांबत नाही मोस्टली, कारण माणगाव नंतर मला वाटतं डायरेक्ट खेडच येतं असेल. मग आता ते झालं की मग आम्ही मस्तपैकी निघू. कोकण दिसायला लागला जरा. मला फिश खायची. हे ते कोकण नाही, हे कोकण वेगळं कोकण. नाही चाललंय आता. कुठलं विणहेरे आलं ना, विणहेरे स्टेशन आलं. त्याला विचार का आलं म्हणून. नाही येतात लोक वेळ खायला. आता आपण खेडला उतरू डायरेक्ट. आता संतोष काका म्हणत होता चांगलं केलं ना काहीतरी खेडचं स्टेशन. आता बघू आता कसं केलं. मी तेच म्हणत होतो, आतापर्यंत स्टेशन या लोकांनी असंच सुधरवलं का नाही. काय 16 वर्षाने चाललं. 16. मम्मी तर किती वर्षाने ग? मम्मी अजून त्याच्या 2-3 वर्ष अजून वाढवा त्याच्यात. 2 कमी 20 वर्ष. म्हणजे पकडून चाल 18 किंवा 19 वर्षांतरी चालली असेल मम्मी. सासूरवाडीची ओढ लागली मम्मीला. नाही हो. आणि पप्पांचं नंतर झाल्यापासून मग आपल्याला पण नाहीच जाणं झालं. तर मजा करू गावाला जाऊन. बघू किती वर्षांनी आपण चाललो. होय का? मंडळी आम्ही खेडला येऊन पोचलेलो आहोत आणि ट्रेन सुद्धा चाललेली आहे. खेडला आलेले आहेत. मम्मी कुठे गेली ग? तिकडे मम्मी. तू काय कुठे कोपऱ्यात गेलीस? आम्ही खेडला पोचलो आणि ट्रेन चालली आहे. हा जास्तच ऊन लागतं आहे मस्तपैकी इकडे आणि मजा येते आता.
मंडळी मस्तपैकी आता आम्ही रिक्षा पकडली. कुठे चाललं खेड बस स्टँडला. आणि खूप आता परिश्रमानंतर रिक्षा मिळाली आणि आता चाललो आपण खेडच्या बस स्टँडला. तर कसं वाटतंच ना गावाला आल्यानंतर तुला? छान वाटतं मग? कोणाला भेटले नाही. अच्छा, म्हणून तुला छान वाटतं. गाव अजून बरंच लांब आहे. हो, गाव खूप लांब आहे अजून. गावाला उद्या. हो, आणि आता आपण चाललो मस्तपैकी गावातनं रिक्षा करून खाचखळग्यातनं कसं तरी मस्तपैकी पोहोचू आपण खेळला आता बस स्टॉपला. गुड इव्हनिंग मंडळी. आपण आलेलो आहोत कुठे? फिरायला मार्केटमध्ये. आम्ही आलो दुपारी आणि संतोष काकांच्या घरी आम्ही थांबलो. जेवण झालं, खिचडी खाल्ली मस्तपैकी आणि सगळे थकलो होतो त्यामुळे झोपलो मस्तपैकी, आराम केला. आणि आता आम्ही जरा मार्केट फिरायला बाहेर आलो. तर आता आम्ही सोनाराळीमध्ये आहोत. इकडे आपण खेडच्या बसस्टॉपच्या तिकडनं मार्केटमध्ये आपण आहोत आणि इकडे आपण फिरतोय. तर मस्तपैकी सोनाराळीमध्ये आहोत आम्ही. तर बघू आपण कुठे काहीतरी सामान घ्यायचं आहे यांना. काय घ्यायचं आहे गं? नारळ गजरे काय मिळतील वगैरे, तर ते सगळं घ्यायचं आहे. तर त्यासाठी तर फिरतोय आपण. आता फिरूया चला. आता मस्तपैकी मम्मीने पराक्रम केला तो आता सांगितलं की मम्मी टिकल्या विसरली होती. तर आता टिकल्या घेतल्यात मम्मीच्या आणि आम्ही आपलं सामान घेतलं. मस्तपैकी मिठाई वगैरे घेतली आहे छान. उद्या ते आपल्याला द्यायला लागतात ना आपल्या साईडनं, काहीतरी काकू म्हणाला होत्या मिठाई द्यायला लागते. सो ती घेतली आहे आणि जरा घरच्यासाठी स्नॅक्स घेतले थोडेसे ते घेऊ. आणि हे काय हे इकडे बघ काय भारी आहे. हे आर्यन स्वीट मार्ट म्हणून आहे इकडे, भारी आहे. हां का? हिचं लक्ष नुसतं आपल्या चिकन थाळीकडे लागलं आहे. स्नेहा आपण कुठल्या कार्यक्रमाला आलो? पूजा आहे उद्या, पूजा. आणि मग आता अजून मार्केट फिरतोय आपण. बघू काय कुठे काय मिळतं का खायला मस्तपैकी. इकडे पूर्ण सामान तयारी. काय बनवतो काकू आपण आज? आपण आज कोबीची भाजी टाकली आहे. आता ते पापड तळते मी. आणि भजी नाही बेसन 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 करायचं. तयारी होय ना? तू काय करते? तू काय केलं? मी बसले लसूण साखर हा, लसूण साखर. किती माणसांचं जेवण चाललंय? किती माणसं? 30-35? नाही 22 बदलापूरचे अजून आले नाही ना? ते कॅन्सल आहे. अच्छा. ट्रॅफिक लागली. हा. 17 माणसं जेवण चालू आहे. 17 माणसांचं जेवण चाललंय. दुपारचं खिचडीचं बांधलेलं दाखव. हा, हे बघा, एवढी उरलेली आहे. हे दुपारची खिचडी पण मस्त झाली होती. भारी झाली होती. मीठ कमी होतं. नाही पण मस्त झाली होती. मला ते आपण ते याच्यात खातो नाही का कुठे बाहेर असं मोठ्या याच्यात बनवलं बघा कशाला भंडाऱ्यामध्ये, तशी एकदम मस्त चव झाली होती. हा का? हाय 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 हाय. आणि ती करायची ती नाकातून धूर काढते. सातारा तिखट ह्यांच्याकडचंच खायचं, तिखट आपल्याकडचंच आहे. चालेल काय? अशा प्रकारे मस्त तयारी चालली आहे आणि त्याच्यावरती आपण रावण केलं मस्तपैकी. आणि कोबीची भाजी चालली आहे आणि काकू पापड तळतात. या जेवायला या सगळेजण. आपण आता जेवणाच्या ताटावर भेटून तुम्हाला डायरेक्ट मेन्यू दाखव. 7878. काय केलं? एक डिजिट पुढे काय केलं? आम्ही काकांनी रिक्षा म्हणजे पैसे नाही. तुम्ही पण खेळताय? हा भाऊ हे पण खेळतो. 47 सांगून झालं. थांबा जाऊ थांबा. नंबर उडाले. कामची गाय किती 42 आहे?
मी तर पहिल्यांदाच बघते हा गेम, मी पहिल्यांदाच बघते. झालेले नंबर सांगून check करा. नाही थांबा थांबा 21 69 78 हाऊसीचा गेम चाललाय. 84 4 नंबर तर ही काढत होती तेव्हाच लागली. सगळे बसले तिकडे बसतात ते तरी पण खेळतात. सांगितलं नाही. हाऊसी चाललाय हाऊसी. काकी फर्स्ट पाय झाले आता लाईन झाली कुठली तर सांग. आता जेवायला बसलोय. हे काय जेवण? कोबीची भाजी, चपाती. हा अच्छा मग ये ना. कुठं बसू? म्हणजे सगळे जेवायला बसले तिकडे. मस्त मोठी पंगत बसली आहे. बस 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 आता जेवण मस्त चपाती आहेत, लोणचं, कोबीची भाजी मस्त. काकींनी केली होती ना कोबीची भाजी. पिठलं आहे, पापड. आणि मम्मीने अजून ताट पण वाढून घेतलं. मम्मी करते फोटो. आणि सगळे मस्त जेवायला बसलेत. तर जेवण घेऊ आपण मस्त पैकी. चला. तर मंडळी आमचं जेवण झालं, सगळं झालं. मम्मी वरती आराम करते आणि आम्ही आता थोडं खाली राऊंडला आलो आहे. आणि आपण इकडे आजच्या दिवसाचा व्हिडिओचा आपण एंड करतो. म्हणजे मस्त झालं. दुपारी पण खिचडी झाली होती, आम्ही आता जी घेतली होती ताटात वाढून ती. पण ते दुपारी थोडं गडबड गोंधळ होता त्यामुळे शूट नाही करता आलं. आणि मग आत्ता आपण काय केलं? कोबीची भाजी, चपाती, पिठलं होतं. आणि छान वाटलं मस्त होतं. मला कोबीची भाजी पण तुला नाही आवडत, मला आवडली. लोणचं होतं, पापड होता आणि परत तोच भात होता. आणि मस्त मस्त मजा आली, भारी वाटतं. आता आपण डायरेक्ट उद्या जाणार आहोत सकाळी पहाटे उठून काहीतरी गावाला. आणि गावाला गेल्यानंतर तिकडे आपण पूजेसाठी जाणार आहोत. आणि अजून काय पूजेचा आता उद्याचा दिवस आपण डॉक्युमेंट करून तुम्हाला सांगू उद्या आपण काय काय होतं ते. ठीक आहे. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आता पुढच्या व्हिडिओत भेटू. चला, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब पण करा चॅनलला.